वेगळा भीमराव माधवराव नाळेसर यांची सायकल भ्रमंती। सायकल प्रवास हा कालबाह्य होत चाललाय, परंतु याला बगल देत अनेकांनी ही आवड जपली आहे। सातारा जिल्ह्यातील यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे सरस्वती माध्यमिक विद्यालय कोरेगावचे भीमराव नाळेसर। त्यांचं वय वर्ष 55 इतकं आहे। सरांनी सायकल भ्रमंतीची आवड फार पूर्वीपासून जपली व जोपासली। सरांनी कोरेगाव ते पंढरपूर एका आठवड्यात 2 वेळा वारी केली। गणेश जयंती निमित्त वाई इथं 104 किलोमीटरची सायकलिंग केली। रामनवमी दिवशी फलटण ताटवडे घाट इथं 145 किलोमीटरची भ्रमंती तसेच कोरेगाव ते मसवड 165 किलोमीटरची भ्रमंती केली। संपूर्ण महाराष्ट्रात विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे। मागील वर्षी जवळपास 15,000 किलोमीटरचा सायकल प्रवास त्यांनी केलाय। आज रविवारी कोरेगाव मधून सुरुवात करून सकाळी 7 वाजता ते वाई इथं गणपती मंदिर इथं गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आले। वाईचे सायकल प्रेमी डोईफोड सरांच्या नेतृत्वाखाली नाळेसरांच्या स्वागतासाठी हेमंत ढवळे सर, गणेश जाधव, शिरीष खरात, पाचवड या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी गेले होते। सायकल प्रेमी वाई आणि वाई मॅरेथॉनचे सदस्य यावेळी उपस्थित होते। कॅप्टन समीर पवार, देसाई सर, गरुड सर, राहुल खरात, सचिन नवघणे, जाधव सर, पत्रकार अशोक नवले, अप्पा खरात, दादासाहेब काळे, वैभव जगताप व वाईकर मोठ्या संख्येनं गणपती घाटावर उपस्थित होते। या कार्यक्रमात सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। चोपडे सरांनी नाळेसरांचं सायकल भ्रमंतीविषयी तोंड भरून कौतुक केले व पुढील भ्रमंतीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। वय वर्ष 55 आहे, परंतु 55 वय असेल परंतु एका तरुणाला लाजवेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। गेले 1.5 वर्षामध्ये त्यांनी 16,000 किलोमीटरचा सायकल प्रवास केलेला आहे। त्यांनी कुंभोली घाटचा आता सध्या त्यांचा जो प्रवास आहे त्याचं ते आता प्रॅक्टिस करत आहेत। त्यांनी पुणे नंतर पंढरपूर वारी 2 वेळा केलेली आहे। असे आमचे मित्र नाळेसर या ठिकाणी वाईमध्ये आले आणि आमच्या वाईच्या सायकल प्रेमी ग्रुप करून त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं। त्या आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सर आले, त्याबद्दल त्यांचं शतशः आभारी। आणि असंच आम्हाला सहकार्य करून आमच्या वाईमध्ये सायकलची एक वेगळी ऊर्जा, सायकलमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करून सायकल प्रेमीचा एक मोठा गट तयार व्हावा अशी इच्छा गणपती चरणी प्रार्थना करतो। सायकल प्रेमी ग्रुप यांच्या मार्फत खरं तर अतिशय गुणात्मक असा उपक्रम सुरू आहे की जो फिटनेससाठी अतिशय महत्त्वाचा आहे। 55 वर्षाचे आमचे नाळेसर, त्यांची संपूर्ण टीम, वाईमधली पूर्ण टीम अशा पद्धतीनं उपक्रम घेते। या उपक्रमाचा तरुण विद्यार्थ्यांनी, युवकांनी आदर्श घ्यावा आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं आरोग्य, स्वास्थ्य राखावं अशा पद्धतीनं मी शिक्षण विभाग माध्यमिकच्या वतीनं माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो। तंदुरुस्त भारत राहायचं असेल, आपले विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडवायचे असतील तर आरोग्याचं खूप महत्त्व आहे। शिक्षणाबरोबर आरोग्यालाही तेवढंच महत्त्व द्यावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो। शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात आणि असे एक शिक्षक सरस्वती विद्यालय कोरेगाव इथून आमचे मित्र नाळेसर इथं आलेले आहेत। 56 किलोमीटरचा सायकल प्रवास करून ते इथं आलेत। वाई सायकलिंग करणाऱ्यांच्या ग्रुपच्या वतीने त्यांचं स्वागत केलं गेलं आणि ते पुन्हा आता कोरेगावला जाणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी खरं तर तरुणांसाठी एक मोठा आदर्श आहे। 54 वर्ष वय असून देखील 110 किलोमीटर सायकलिंग ते रेग्युलरली दररोज करतात आणि याच्यातूनच त्यांना एक शारीरिक तंदुरुस्ती आणि ऊर्जा मिळते। हा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असं माझं मत आहे। धन्यवाद। खरं तर सायकल प्रेमी ग्रुप आहे। मी मुद्दामून आठवण सांगतो, सायकल सफरीचं महत्व काय असतं। मी पुणे ते पानशेत केलं, पुणे ते सिंहगड केलं होतं साध्या सायकलवर आणि त्यातनं उर्मी घेऊन आम्ही पुण्यातून गोव्याला गेलो न सांगता घरात सायकलवर आणि गोव्यावरनं कॉन्फिडन्स आल्यानंतर आम्ही तिथून पुणे ते कन्याकुमारी केलं सायकलवर। गिअरच्या सायकली नव्हत्या आणि पुणे कन्याकुमारी केल्यावर आणखीन कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आम्ही पुणे ते नेपाळ केलं 1991 साली। मी नाळेसर, सरस्वती विद्यालय कोरेगाव। आज ढवळे सरांच्या माध्यमातून माझी वाईला ही दुसरी भेट आहे आणि ढवळे सरांच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो। तुम्हा सर्वांना भेटून मला एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळाला। तुमचं हे सगळं स्पिरिट बघून मला एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। सायकल प्रेमी ग्रुपच्या वतीनं एक मला एवढंच सांगायचं आहे की सायकल चालवा आणि आरोग्य आपलं व्यवस्थित ठेवा।
दुसरी गोष्ट, सायकल चालवून पर्यावरणाचं रक्षण हे आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी केलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून सर्वांनी रोज कमीत कमी 10 ते 20 किलोमीटर सायकलिंग हे केलंच पाहिजे की सायकलिंगमुळं रक्ताभिसरण क्रिया, श्वसनाची क्रिया आणि इतर सर्व काही जॉईंट जे आहेत हे सगळे आपले व्यवस्थित राहण्यासाठी सायकलिंग हे अत्यंत महत्त्वाचं असं हे एक व्यायामाचे प्रकार आहे. तर सर्वांनी सायकलिंग हे केलंच पाहिजे. सायकलिंग सर आपण कशा प्रकारे सुरुवात केली, आजपर्यंत कुठे कुठे प्रवास झाला, काय सांगाल सायकलिंग याविषयी? मी जवळजवळ 1.5 वर्ष झालं मी करतोय. सुरुवातीला मी जुनी सायकल घेतली, वाय मधूनच मी जुनी सायकल घेतली आणि त्या जुन्या सायकलीवरती मी माझा प्रवास सुरू झाला आणि जवळजवळ आतापर्यंत मी 18 ते 19 हजार किलोमीटर माझं रनिंग झालेलं आहे सायकलवरती. रोज कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर मी डेली सायकलिंग करतो आणि रविवारी साधारणपणे 150-200 जसं वेळ असेल त्या पद्धतीनं मी हे करतो. आज साधारणपणे माझं टार्गेट आहे की 125 ते 130 असं माझं टार्गेट आहे आणि सर्वसाधारणपणे वेळेघाट, त्यानंतर वर्धन घाट तर आमचा डेलीचा आहे, त्यानंतर तातवडे घाट, येवतेश्वराचा घाट, असे घाट जे आहेत हे आम्ही वारंवार करत असतो की जेणेकरून आमचं प्रॅक्टिस वाढावं. सर सायकल आपल्या जीवनातून निघून जात चाललेली आहे, तरी आपल्यासारखे सायकल प्रेमींच्याकडे पाहिल्यानंतर खूप प्रेरणा मिळते. तर आपण अनेक सायकल स्वार जे इच्छुक आहेत, अनेक तरुण आहेत, त्यांना कोणता मौलिक संदेश द्याल जर आज आपण कोरेगाववरून वाईपर्यंत आलाय, काय सांगाल? सर सायकलिंग म्हणजे कमी होत आहे, पण आता नवीन याच्यामध्ये थोडंसं सायकलिंगचं महत्त्व कळलेलं आहे. व्यायामाचं महत्त्वही त्या बऱ्यापैकी लोकांना कळलेलं आहे आणि त्यामुळं हळूहळू आता सायकलकडे लोक वळालेली आहेत आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे सायकलच्या माध्यमातून एकतर व्यायाम तर आपला होतोय, पण दुसरी गोष्ट पर्यावरणाचं रक्षण, पर्यावरणाचं संवर्धन हे सुद्धा त्याच्या माध्यमातून होते. म्हणजेच प्रदूषण जे गाड्या वाहनांच्या मधून जे होते ते थोडंसं कमी व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट, पर्यावरणाच्या माध्यमातून आपण झाडे लावा झाडे जगवा ही आपण योजना त्या ठिकाणी आम्ही राबवत असतो. तर याही गोष्टी जर त्या ठिकाणी जर झाल्या तर निश्चितपणे पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच आपलं स्वतःचंही रक्षण, स्वतःच्या आरोग्याची काळजी ही सायकलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येईल.